हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल। आज आपण मॅट्रिसेस या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, आपण आज दोन क्वेश्चन घेणार आहोत। पहिला क्वेश्चन MSCET 2016 मध्ये विचारलेला आहे आणि सेकंड क्वेश्चन MSCET 2018 मध्ये विचारलेला आहे। तर आता बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला A = एक 3/3 ची मॅट्रिक्स दिलेले आहे आणि एक इक्वेशन दिलेला आहे ज्याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तर यात A11 म्हणजे एलिमेंट आणि A21 म्हणजे कोफॅक्टर याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर ते कसं फाइंड आउट करायचं आहे ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी पहिल्या क्वेश्चनसाठी आपण दिलेली मॅट्रिक्स ॲज इट इज इथे लिहून घेणार। तर बघा, 1 1 0 2 1 5 आणि 1 2 1। ओके, तर आता इथे तुम्ही बघू शकता, हा पहिला रो आहे म्हणजे R1, दुसरा रो R2 आणि तिसरा रो R3। त्याच प्रकारे C1 C2 C3 म्हणजे हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम। तर सर्वात आधी आपल्याला A11 A12 आणि A13 याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। तर बघा, इथे आपण आधी लिहून घेऊ। ओके, तर A11 या पोझिशनवर कोणता एलिमेंट येतो? तर बघा, A11 म्हणजे पहिला रो आणि पहिला कॉलम या पोझिशनवर कोणता एलिमेंट दिसत आहे? 1, तो आपण लिहून घेऊ। A12 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम, इथे काय दिसत आहे आपल्याला? 1। त्याच प्रकारे A13 म्हणजे पहिला रो आणि तिसरा कॉलम, इथे कोणता एलिमेंट मिळत आहे? 0। म्हणजे आपल्याला या तीन गोष्टीची व्हॅल्यू मिळालेली आहे। तर यानंतर आपण कॅपिटल A21 म्हणजेच कोफॅक्टर फाइंड आउट करू। तर A21, तर कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो काय आहे बघा, Aij = -1 to the power I plus j मायनर ऑफ Ij। तर इथे I रो रिप्रेझेंट करते आणि J कॉलम रिप्रेझेंट करते। आणि मायनर कसा काढला जातो? मायनर म्हणजे I नंबरची रो आणि J नंबरचा कॉलम डिलीट केल्यानंतर जे काही रिमेनिंग मध्ये उरते ते असते मायनर। तर हा फॉर्म्युला आपण A21 मध्ये अप्लाय करूया। तर बघूया, A21 म्हणजेच -1 to the power 2 + 1। आता मायनर ऑफ 2 1 म्हणजे दुसरा रो आणि पहिला कॉलम डिलीट केल्यानंतर जे काही रिमेनिंग असते ते आपल्याला इथे लिहायचं आहे। तर आपल्याला 3/3 ची मॅट्रिक्स असल्यामुळे डिटर्मिनंट रिमेनिंग मध्ये उरणार 2/2 ची। ओके, तर दुसरा रो आणि पहिला कॉलम 1 0 आणि 1 1। ओके, तर हे आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागेल। तर बघा, -1 to the power 3 ऑड आहे म्हणून इथे आपल्याला -1 मिळणार। जर इव्हन असतं तर पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू आली असती। तर हा डिटर्मिनंट आपल्याला असं सॉल्व करून घ्यावा लागेल। 1 × 1 1 + 1 × 0 0। तर याचा आन्सर येणार -1। ठीक आहे, तर सेकंड आहे A22। त्याच प्रकारे A22 आपल्याला सॉल्व करून घ्यावा लागेल। हा फॉर्म्युला इथे अप्लाय करावा लागेल पुन्हा। -1 to the power 2 + 2। आता मायनर काढण्यासाठी दुसरा रो आणि दुसरा कॉलम आपल्याला डिलीट करावा लागेल। जसे बघा, दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट केल्यानंतर काय होणार? 1 0 1 1। ओके, -1 to the power 4 इव्हन आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार, म्हणजे 1 येणार। आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल। 1 × 1 1 + 1 × 0 0 = 1। आता लास्टमध्ये A23 फाइंड आउट करावं लागेल। त्याच प्रकारे आता बघा, -1 to the power 2 + 3। आता दुसरा रो आणि तिसरा कॉलम डिलीट केल्यानंतर जे रिमेनिंग मध्ये राहणार ते इथे लिहायचं आहे। दुसरा रो तिसरा कॉलम म्हणजे 1 1 1 2। ओके, तर काय येणार? -1 to the power 5 म्हणजे ऑड, म्हणजे इथे -1 लिहावं लागेल। आणि 1 × 2 2 -1 × 1 1। तर याचा आन्सर येणार -1। आता या इक्वेशन मधल्या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहे। त्या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि आपल्याला आन्सर मिळणार। तर पुट करूया आपण। A11 = 1, A21 = -1 प्लस A12 = 1 × A22 = 1 प्लस
A13 इक्वल टू 0 आणि A23 इक्वल टू -1. ओके, आता आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. 1 × -1 -1 प्लस 1 × 1 1. 0ला आपण कशानेही मल्टिप्लाय केल्यावर 0च येणार. तर याचा आन्सर काय येणार 0. आता हा 0 ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे बी. ओके, मला वाटतं तुम्हाला हे कळालं असेल. तुम्ही हे पॉज करून नोट डाऊन करू शकता. त्यानंतर आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. तर सेकंड प्रॉब्लेम पण सेम ॲज इट इज फर्स्ट क्वेश्चन सारखाच आहे. तर यात सुद्धा एक इक्वेशन दिलेलं आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि हा 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिला सर्वात आधी आपण जे गिवन दिलेलं आहे, म्हणजे जी मॅट्रिक्स दिलेली आहे 3/3 ची, ती ॲज इट इज लिहून घेऊ. A इक्वल टू 1 2 3 1 1 5 2 4 7. ओके, हा पहिला रो R1, हा दुसरा रो R2, हा तिसरा रो R3, त्याच प्रकारे C1 C2 C3, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. ओके, तर इथे पण A31 A32 आणि A33 आपल्याला या पोझिशनवर कोणता एलिमेंट येतो ते आधी आपण काढून घेऊया. A31 A32 A33. तर बघा, तिसरा रो आणि पहिला कॉलम या पोझिशनवर म्हणते. तिसरा रो आणि पहिला कॉलम 2 दिसत आहे इथे आपल्याला. इथे म्हणत आहे A32 म्हणजे तिसरा रो आणि दुसरा कॉलम 4. त्याच प्रकारे तिसरा रो आणि तिसरा कॉलम, तिसरा रो आणि तिसरा कॉलम 7. तर याचे आन्सर आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला A31 फाइंड आउट करावे लागेल, म्हणजेच कोफॅक्टर. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे, तोच इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल. तर -1 टू द पॉवर 3 + 1. आता मायनर तिसरा रो आणि पहिला रो डिलीट केल्यानंतर जे काही रिमेनिंग मध्ये राहील ते आपल्याला इथे लिहावं लागेल. तर बघा, तिसरा रो आणि पहिला कॉलम इथे येणार 2 3 1 5. ओके, हे आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागेल. -1 टू द पॉवर 4 इव्हन आहे पॉवरमध्ये, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये येणार. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल. 2 × 5 10 -3 × 1 3. तर आन्सर येणार 7. त्यानंतर आपल्याला A32 पाहिजे. त्याच प्रकारे आपण काढून घेणार. -1 टू द पॉवर 3 + 2. आता तिसरा रो आणि दुसरा कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. तिसरा रो आणि दुसरा कॉलम, तर उरणार काय 1 3 1 5. बघा, -1 टू द पॉवर 5 ऑड आहे पॉवरमध्ये, म्हणजे आपल्याला -1 मिळणार. हा डिटर्मिनंट सॉल्व करावा लागेल. 1 × 5 5 1 × 3 3. तर काय होणार -2. आता लास्ट वन A33 -1 टू द पॉवर 3 + 3. आता तिसरा रो आणि तिसरा कॉलम आपल्याला डिलीट करावा लागेल. रिमेनिंग मध्ये उरलेलं लिहावं लागेल इथे A12 आणि 1 1. हे सॉल्व करून घेऊया. -1 टू द पॉवर 6 इव्हन आहे, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करू. 1 × 1 1 2 × 1 2. इथे मिळणार -1. ओके, आता आपल्याला या इक्वेशनसाठी लागणाऱ्या सर्व व्हॅल्यू मिळालेल्या आहे, तर आपण या इक्वेशनमध्ये त्या पुट करू. तर बघा, A31 2 A31 7 A32 4 आणि A32 -2 प्लस A33 7 आणि A33 -1. ओके, तर हे आपण सॉल्व करून घेऊ. 7 × 2 14 4 × 2 8 प्लस मायनस मायनस येणार इथे. आता इथे पण प्लस मायनस मायनस येणार. 7 × 1 7. तर याचा आन्सर येणार -1 आहे हे ऑप्शनमध्ये, म्हणजे सी हे ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे आपला आलेला आन्सर, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर येणार ऑप्शन सी. तर अशा प्रकारे आपण हे 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. तर अशा प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळाले तर तुम्ही इझिली ते सॉल्व करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.